नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, इराण, अमेरिका, इस्रायल हा संघर्ष जवळपास महिनाभर चालल्यानंतर आता एक युद्धविराम जो आहे तो घोषित झालेला आहे. पुढचे 2 आठवडे हा युद्धविराम असेल असं म्हटलं जाते. त्यामुळे अर्थातच जगातल्या विविध देशांना एक दिलासा मिळालेला आहे. विशेषतः तेलाची वाहतूक जी आहे ती अधिक व्यवस्थित होईल अशा पद्धतीची आशा आहे. तेलाचे दर जे आहेत ते स्थिर राहू शकतील अशा पद्धतीने सांगितलं जाते. पण एकीकडे हा दिलासा मिळालेला असताना दुसरीकडे असा सुद्धा एक विचार लोकांच्या मनामध्ये येतोय की खरोखरच हा युद्धविराम आहे का, की पुन्हा एकदा 2 आठवड्यांचा जो युद्धविराम आहे त्याच्या आधी पुन्हा एकदा हे युद्ध जे आहे ते सुरू होईल. त्या दृष्टीने काही तयारी अमेरिका, इस्रायल करते का, अशा पद्धतीचा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय. तर खरी काय स्थिती आहे? खरोखरचा युद्धविराम झालेला आहे का, किंवा युद्धविरामाचे खरोखरच लोकांच्या मनामध्ये काही शंका त्याबद्दल आहेत का अजून? याविषयी एक आढावा आपण आजच्या या मुलाखतीच्या निमित्ताने घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत विनय जोशी, ICRRचे. त्यांच्याशी आपण हा संवाद साधूया. पुन्हा एकदा याच विषयावर आपण बोलणार आहोत. विनयजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. तर हा जो मुद्दा आहे त्याविषयीच पहिली सुरुवात करू की खरोखरच हा युद्धविराम झालेला आहे असं म्हणता येऊ शकतं? युद्धविरामात 2 गोष्टी आहेत. एक प्रत्यक्ष इराणवर होणारे हल्ले आणि इराणनी अरब देशांवर केलेले प्रतिहल्ले, ही युद्धाची एक आघाडी आहे. आणि दुसरा भाग आहे इस्रायल आणि लेबनॉन मध्ये हिजबुल्ला विरुद्ध जे युद्ध चालू आहे, हिजबुल्ला आणि इस्रायल संघर्ष. तर ही दुसरी आघाडी आहे. पहिल्या आघाडीत युद्धबंदीच्या घोषणेनंतर बऱ्यापैकी शांतता आहे. पहिल्या दिवशी थोडे हल्ले झाले, त्याच्यानंतर शांतता निर्माण झाली. पण त्याच दिवशी इस्रायलनी ह्या पूर्ण अभियानामधल्या 40 दिवसांच्या सैनिकी अभियानामधला सर्वात भीषण हल्ला लेबनॉनची राजधानी बैरूटवर केला. एकाच वेळी सुमारे 100 बिल्डिंगवर पहिल्या 1 मिनिटातच हा सगळा हल्ला झाला. 60 लढाऊ विमानांनी एकत्रित केलेल्या हल्ल्यात 500 ते 1000 लोक मेल्याचा अंदाज व्यक्त होतोय. आणि हिजबुल्ला ही इराणची शिया प्रॉक्सी मिलिशिया आहे. त्यामुळे लेबनॉनमध्ये संघर्षविराम झाल्याशिवाय ह्या युद्धातल्या कोणत्याही सीज फायरला आम्ही मान्यता देणार नाही, असं इराणी नेते म्हणतात. आणि आज उद्याकडे जेव्हा अमेरिकन नेते JD व्हान्स, मध्य पूर्वेचा दूत विटकॉफ आणि ट्रम्पचा जावई जेरेड कुशनर असे तिघे इस्लामाबादला इराणच्या नेत्यांशी बातचीत करायला जातील. ते तिघेही आपापल्या ठिकाणून निघाले. पण इराणी नेते अजूनही लेबनॉनच्या सीज फायरवर अडून बसल्यामुळे इस्रायलची कारवाई थांबेपर्यंत आम्ही या सीज फायरच्या कोणत्याही चर्चेत सहभागी होणार नाही असं म्हणतात. त्यामुळे इराणी नेते पाकिस्तानात पोहोचतात का नाही पोहोचत, का ही युद्धबंदीची वार्ता सुरू होण्याआधीच संपते, असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे पुढल्या 24 ते 48 तासामध्ये प्रत्यक्ष ह्या युद्धबंदीच्या चर्चांचं काय झालं, चर्चा फिसकटल्या तरी युद्धबंदी चालू राहते का चर्चा फिसकटल्यावर इस्रायल आणि अमेरिका परत एकदा प्रचंड ताकदीने इराणवर हल्ले करतात का, असे अनेक अनुत्तरित प्रश्न ह्या पुढल्या 24 ते 48 तासामध्ये आपल्याला त्यांची उत्तरं मिळतील. आता तुम्ही मुद्दा उपस्थित केलात तो म्हणजे लेबेनॉनवर झालेल्या हल्ल्यांचा. तर लेबेनॉनवरचे हल्ले जे आहेत त्याचा तर कुठे या अटींमध्ये काहीच उल्लेख नव्हता आणि इराणने तो मुद्दा हे केलेला आता. पण तुम्हाला वाटतं का की इस्रायल जो आहे तो लेबेनॉनवरचे हल्ले जे ते थांबवेल, किंवा कारण त्याचा याच्याशी संबंध नाही असं त्यांना कदाचित दर्शवायचं असेल? नाही, इराणनी ज्या पहिल्या 10 अटी मांडल्या आणि ज्या पाकिस्ताननी अमेरिकन्सना दाखवल्या, त्या अटींमध्ये लेबनॉनची युद्धबंदी हा अविभाज्य भाग आहे असं इराण म्हणत होतं. JD व्हान्स आणि पीटर हेक्सेथ आणि ट्रम्प म्हणत होते की त्यात लेबनॉनचा उल्लेख नाही. पण प्रत्यक्ष कुरिअर बॉयची भूमिका बजावणारा जो पाकिस्तान आहे, त्यांचा युनायटेड नेशन्स मधल्या अँबॅसिडरनी युनायटेड नेशनच्या व्यासपीठावर हे सांगितलं की अमेरिकन नेते काय म्हणतात आम्हाला माहित नाही, पण आम्ही जो ड्राफ्ट सबमिट केला अमेरिकन्सना त्यात लेबनॉनच्या युद्धबंदीचा उल्लेख आहे. एवढंच नव्हे तर काल पाकिस्तानचा मंत्री जो आहे ख्वाजा, त्यांनी अत्यंत वाईट भाषेमध्ये ट्विट करून इस्रायलवर प्रचंड आगपाखड केली
आणि आज इस्रायली प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसने जे ट्विट केलंय त्याच्या सगळ्या स्टेटमेंटचा कठोर शब्दात निषेधही केलेला आहे. म्हणजे इस्रायलच्या समूळ नाशाच्या वगैरे इच्छा त्यांनी व्यक्त केल्या. तर यामुळे लेबनॉनच्या शस्त्रसंधीचा उल्लेख हा पहिल्या दिवशीपासून त्याच्यात आहे. 2 वर्षापूर्वीच्या एका पीस टॉक्स मध्ये इराणनी हिजबुल्लाला वाऱ्यावर सोडल्याची भावना होती. ती चूक आत्ता हिजबुल्लाच्या बाबतीत इराण करत नाहीये. आणि इराणची भूमिका लेबनॉन मधल्या आणि हिजबुल्ला बद्दलच्या सीज फायर बद्दल कमालीची आग्रही आहे. एक वेळ आम्ही परत युद्ध सुरू करू, जे नुकसान होईल ते सहन करू, पण लेबनॉनला आणि हिजबुल्लाला वाऱ्यावर सोडणार नाही, असं इराण म्हणतंय. दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या वाटाघाटी इस्रायल परस्पर लेबनॉन सरकारशी करेल आणि हिजबुल्लाला डिसआर्म करण्याच्या बातचितीत भाग घेईल, असं इस्रायल म्हणतंय. त्यामुळे कदाचित इराण आणि अमेरिका यांच्यातल्या वाटाघाटी इस्लामाबादमध्ये होतील तशा इस्रायल आणि लेबनॉन मधल्या वाटाघाटी सायप्रसमध्ये होतील अशी शक्यता आहे. पण हा एक मोठा कळीचा मुद्दा आहे आणि हा एक मोठा वादाचा मुद्दा आहे की लेबनॉनच्या बाबतीत इस्रायल काय भूमिका घेतं. त्यामुळे ह्या सगळ्यावर पुढच्या 48 तासातल्या सीजफायर टॉक्सचं निगोसिएशनचं भवितव्य अवलंबून आहे. एकीकडे हे सगळं सुरू असताना होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे तिकडे पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष गेलेलं आहे की ते मात्र अजूनही त्याच्या ज्या अटी आहेत त्या तशाच आहेत, ते अजूनही बंदच आहे. किंवा सुरू झाले, काय नेमकं झालेलं याविषयी शंका आहेत लोकांच्या मनात. तर काय नेमकी स्थिती आहे तिकडची, त्या संदर्भात इराणने काय भूमिका घेतली? इराणनी थेट भूमिका घेतली की ओमान आणि इराणच यापुढे होर्मुझ कशी चालेल हे ठरवतील. ओमानच्या विदेश मंत्रालयाने पण प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटलं की ओमानची आणि इराणची होर्मुझच्या भवितव्याबद्दल विदेश सचिव स्तरावर, विदेश उपसचिव स्तरावर बातचीत झालेली आहे. फक्त त्या दोघांमध्ये मतभेदाचा एकच मुद्दा आहे की इराण म्हणतं आम्ही याच्यावर टोल बसवून आम्ही आमचं नुकसान भरून काढू, आणि ओमान म्हणतं ठीक आहे की आम्ही कशी चालवायची हे ठरवू, पण ही फ्री असली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला इराणनी काल नेव्हिगेटर्सना, कॅप्टन्सना, सगळ्या शिपिंग लेन्स मधल्या जहाजांच्या कॅप्टन्सना एक नकाशा प्रसिद्ध करून असं म्हटलं की आम्ही सांगतो त्याच मार्गाने होर्मुझची समुद्रधुनी वापरा, कारण तुम्ही जर ओमानच्या दिशेने त्याच्यात जायचा प्रयत्न केला तर तिथे असा एक मोठा भाग आम्ही निर्माण केलाय ज्याच्यात पाणसुरुंग पेरलेले आहेत. त्यामुळे तुमच्या कार्गो शिपच्या खाली धमाका होऊन ते शिप बुडू शकतं, म्हणून आम्ही सांगतो तो रूट पाळणं तुम्हाला बंधनकारक आहे. त्यामुळे इराणनी ही होर्मुझची समुद्रधुनी आत्ता उघडण्याच्या संदर्भातला जो विषय आहे तोही लेबनॉन मधल्या सीज फायरशी जोडल्यामुळे जोपर्यंत लेबनॉनवरचे आणि हिजबुल्लावरचे इस्रायली हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत युद्धबंदीच्या काळात सुद्धा दिवसाला फक्त 15 जहाज आम्ही होर्मुझ मधून जाऊ देऊ अशी इराणची भूमिका आहे. आणि 15 जहाजं कोणत्या देशांची, तर भारत, पाकिस्तान आणि अन्य ज्या ज्या लोकांनी त्यांच्याशी वाटाघाटी केल्या आहेत त्या त्यांची मित्र देशांची आणि आमच्याशी करार केलेल्या लोकांचीच जहाजं आम्ही जाऊ देऊ असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे होर्मुझ जशी पहिल्या दिवशी बंद झाली तशीच आजही बंद आहे. त्याच्यात कोणत्याही प्रकारची कोणतीही सुविधा द्यायला इराण तयार नाही. आता या सगळ्या याच्यामध्ये जे शेजारचे अरबी देश आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तर त्यांची भूमिका सध्या काय आहे, म्हणजे कोणत्या स्थितीत ते आहेत, काय नेमकं करायला पाहिजे त्यांनी, असं यात युएईचं म्हणणं आहे की इराणने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, गल्फ स्टेट्सना. इराणचं म्हणणं आहे तुमच्या इथले मिलिटरी बेस वापरून अमेरिकन्सनी आमच्यावर हल्ले केले त्यामुळे आम्हाला तुम्हीच नुकसान भरपाई द्यावी. या सगळ्यामध्ये युएईची अशी पहिल्यापासून भूमिका आहे, युएई, बहारीन या दोघांची आणि कतरची अशी भूमिका आहे की इराणला पूर्ण ठेचून काढल्याशिवाय युद्ध थांबता कामा नये. सौदी या बाबतीत कोणतीही कठोर भूमिका घेत नाही, कारण परस्पर जर इराणच्या हातून युएईचा नाश होत असेल तर सौदीला त्याच्यात आनंद आहे. त्यामुळे अगदी या युद्धाच्या शेवटपर्यंत असे मोठे गंभीर हल्ले सौदी मधल्या क्रूड आणि ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरवर इराणनी केलेले नव्हते. सौदी मधल्या एअर बेसेसवर, अमेरिकन बेसेसवर इराणनी अव्याहतपणे हल्ले पहिल्या दिवसापासून केले, पण सौदी सरकारचं काही नुकसान होईल असे कोणतेही हल्ले इराणनी केले नव्हते. ते शेवटच्या दिवशी त्यांनी अपकाईक ते रेड सी मधलं यानबू पोर्ट, ही जी 1200 किलोमीटरची क्रूड पाईपलाईन आहे जी हॉर्मुझला बायपास करून जाते आणि रेड सी मधून ते भरून बाबल मांदेब मधून ते तेल बाहेर येतं, त्याच्या एका पंपिंग स्टेशनवर इराणनी परवाच्या दिवशी हल्ला केला. पण या पलीकडे सौदी यात फार कुणाची बाजू घेताना दिसत नाही आणि त्यांची एक भूमिका अशी आहे की जितका नाश
कतर आणि UAEचा इराणच्या हातून होईल तितका होऊ दे. त्यामुळे प्रत्येक अरब देशाचं वेगळंच मत आहे. ओमान ह्यात पहिल्या दिवसापासूनच लांब राहिला. ओमानला याबद्दल रागही होता की अमेरिकन्सनी आपल्या मध्यस्थीची किंमत शून्य केली म्हणून. त्यामुळे ह्यात सगळे अरब वेगवेगळ्या दिशेला तोंड करून येत असे चिन्ह दिसतात. दुसऱ्या बाजूला जर ग्राउंड इन्व्हॅजन झालं इराणचं, अमेरिकन स्पेशल फोर्सेस समजा खार्क बेट ताब्यात घेण्याकरता, इस्फहान मधलं युरेनियम ताब्यात घेण्याकरता किंवा होर्मुज उघडण्याकरता आले, तर आम्ही आमचं पायदळ बहारीन आणि UAEच्या किनाऱ्यावरून उतरू आणि त्याच्यावर पूर्णपणे आपलं नियंत्रण स्थापित करू अशी इराण धमकी देत आहे. त्यामुळे अतिशय किचकट आणि विचित्र परिस्थिती ह्याच्या पुढे निर्माण होऊ घातलेली आहे. या युद्धाच्या सुरुवातीला जो मुद्दा होता तो म्हणजे इराणमधली जी रेजिम आहे ती पूर्णपणे बदलण्याचा, तर ते काय झालेलं दिसत नाही. पण एकीकडे असंही म्हटलं जातं की आता जे खामेनी यांचे चिरंजीव आहेत मुस्तफा, तर ते सुद्धा जखमी आहेत किंवा ते बेशुद्धावस्थेत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी सांगण्यात येतात. तर खरोखरच तिकडे काय नेमका बदल झालेला आहे किंवा अंतर्गत काही असे लोक आहेत का किंवा असा काही समूह आहे का जो इराणचं जे काही आता नुकसान झालं त्यामुळे आनंदी असेल किंवा ज्यांना वाटत असेल की झालं ते बरं झालं एका अर्थाने? अशी काही शक्यता दिसत नाही. उलट जी पूर्वी अयातुल्ला खमेनीच्या राजवटीच्या काळात त्याचं म्हणणं असं होतं की 3000 किलोमीटरच्या पलीकडच्या मोठ्या पल्ल्याची मिसाईल इराणनी बनवू नयेत आणि न्यूक्लिअर वेपन्स बनवू नयेत इराणनी, असं खामेनीचं म्हणणं होतं. आणि एका अर्थी तो थोडी रॅडिकल आणि थोडी मध्यम मार्गी भूमिका घेऊन चालत होता. पहिल्याच दिवशी अयातुल्ला खामेनीला मारल्यानंतर, आणि त्यात असं म्हणतात की मुस्तफा खामेनी सुद्धा मारला गेलाय किंवा गंभीर जखमी आहे. 2 सिद्धांत त्याच्या बाबतीत आहेत की अझरबैजानच्या मार्गाने रशियानी त्याला बाहेर काढलं आणि तो सध्या रशियात आहे, अशी एक बातमी आहे. दुसरी बातमी, तो गंभीर अवस्थेत, अनकॉन्शियस अवस्थेत कोम मध्ये आहे, कोम नावाच्या इराणी शहरात आहे आणि ट्रीटमेंट चालू आहे असं म्हणतंय. पण त्याच्या नावाने स्टेटमेंट काढण्याचा प्रकार चालूच आहे इराणचा. तर अयातुल्ला खमेनीची राजवट असताना IRGC आणि कुद्स फोर्सेस हे त्याच्या कमांडमध्ये गुण्या गोविंदांनी काम करत होते, डोकं खाली घालून. खामेनी म्हणेल ते करायचं. आता खामेनी मारला गेल्यानंतर आणि मुस्तफा खामेनीचं अस्तित्व नेमकं काय आहे, आता कोणत्या स्थितीत आहे माहीत नसताना, IRGC सारख्या रॅडिकल फोर्सच्या हातामध्ये इराणचं नेतृत्व आहे. त्याच्यात अजून एक बॅलन्सिंग फोर्स होता, जो लेव्हल हेडेड म्हणतात तसा बॅलन्स्ड माणूस होता एका प्रकारचा. तो म्हणजे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचा हेड अली आर्देशीर लार्जियानी. त्याला सुद्धा इस्रायलनी मारून टाकल्यानंतर आता एकमेव क्रेडिबल फोर्स शिल्लक आहे, तो म्हणजे इराणचा विदेश मंत्री अब्बास अरागाची. दुसरा जो गलीबाग जो आहे आता इराणी पार्लमेंटचा अध्यक्ष, तो आणि अरागाची असे दोघे जण पाकिस्तानमध्ये बातचीत करण्याकरता जातील. पण गलीबागची बॅकग्राऊंड सुद्धा IRGCची आहे. त्यामुळे तो एका अर्थी IRGC यात डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह नसलं या बातचीतमध्ये, वाटाघाटींमध्ये, तरी गलीबाग असल्यामुळे IRGC ला सुद्धा ह्याच्यामध्ये मोठा एक भूमिका असेल. आणि त्यामुळे बॅलन्स फेस म्हणून जर कोणी शिल्लक असेल तर गेल्या 40 दिवसामध्ये जगभर एक संतुलित चेहरा इराणी राजवटीचा म्हणून समोर आलेला अब्बास अरागाची हा विदेश मंत्री असेल. त्यामुळे ह्या 40 दिवसात हजारो लोकांचा जीव जाऊन, अरबांचं अब्जावधी डॉलर्सचं नुकसान होऊन, अमेरिकेचे पुढल्या 8-10 वर्षातले इंटरसेप्टर आणि टॉमहॉक मिसाईलचा साठा संपून, इराणच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान करून अमेरिका आणि इस्रायलनी नेमकं काय मिळवलं? तर एक जी थोडी रॅडिकल अशी क्लेरिकल राजवट होती, जिचा थेट कंट्रोल इराणवर नव्हता पण भावनिक प्रभाव, धार्मिक प्रभाव होता, ती मारून अत्यंत कट्टर, अत्यंत आंधळे आणि अत्यंत युद्धखोर अशा IRGCच्या ताब्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलनी स्वखर्चानी ही इराणी राजवट देऊन टाकली. थोडक्यात म्हणजे इराणमध्ये रिजिम चेंज झाला, पण तो अमेरिका आणि इस्रायलला पाहिजे होता त्याच्या उलट दिशेने झाला. म्हणजे इराणच्या जिओपॉलिटिकल अँबिशन्स ज्या कुद्स फोर्सेसच्या माध्यमातून ते येमेन ते लेबनॉन अशा पसरवत आले, येमेन, सिरिया, लेबनॉन, इराक आणि पॅलेस्टाईन, त्या कुद्स फोर्सेसचा पालक म्हणजे IRGC. तर IRGCनी ह्याच्यात क्रेडिबल डिटेरन्स जो दाखवला, क्रेडिबल रिटॅलिएशनची जी आपली कॅपॅसिटी आणि कॅपॅबिलिटी दाखवली, त्यामुळे इराणी जनतेच्या दृष्टीने इराणचा तारणहार आता IRGC आहे. मुस्तफा खामेनी जखमी असला, जिवंत असला आणि तो समजा परत
पूर्ण धडधाकट होऊन राज्यकारभारात आला, तरी आयातुल्ला खामेनीचा जो प्रभाव होता त्याच्या 10% प्रभाव तरी मुस्तफा खामेनीचा शिल्लक राहील की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे इराणमध्ये रिजिम चेंज झाली, पण ती अमेरिका इस्रायलला पाहिजे होती तिच्या डायगोनली अपोजिट साईडला झाली असं आत्ता आपण म्हणू शकतो. आता या सगळ्या युद्धामध्ये इराणचं अर्थातच मोठं नुकसान झालेलं आहे, पण अमेरिकेचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे काही आता आपण ऐकतोय की अब्जावधी डॉलरचं कर्ज जे आहे ते आता त्यांच्यावर वाढत चाललेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अमेरिका या सगळ्या युद्धविरामाच्या आधी म्हणा किंवा युद्धविरामानंतर पुन्हा एकदा युद्ध करण्यास तयार होईल का, किंवा तेवढी खरोखरच त्यांच्यावर तसा दबाव असेल का देशामधून? आता 2 प्रकारचे दबाव एकाच वेळी काम करतात. एक, बेंजामिन नेतान्याहूची करप्शन ट्रायल रविवारी सुरू होईल आणि त्याच्यामध्ये तो जेलमध्ये जाईल अशी एक भीती सगळ्यांना आहे नेतान्याहू समर्थकांना. आणि इस्रायलचे विरोधी पक्ष आहेत ते सगळे आता नेतान्याहूवर तुटून पडलेत, कारण तू नेमकं युद्ध सुरू करून ह्याच्यात मिळवलं काय? इराणचा रिजिम चेंज झाला का? तर नाही झाला. इराणमध्ये मोसादनी जे कमिट केलं होतं इस्रायली सरकार आणि जनतेला की रिजिम चेंज साठी जमिनीवर आम्ही उठाव घडवून आणू, तो झाला का? तर नाही झाला. इराणचा बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्राम तुम्ही पूर्ण संपवला का? तर नाही संपवला. ते आपले पहिल्या दिवसापासून 70% मिसाईल लॉन्चर आम्ही नष्ट केले, 50%, 100%, 30%, दरवेळी वेगवेगळे आकडे देऊन ते इस्रायली डिफेन्स फोर्सेस दिशाभूल करतायत जनतेची. आणि सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा तो म्हणजे इराणचा मिलिटरी न्यूक्लिअर प्रोग्राम तुम्ही संपवला का? तो संपवला असेल तर 450 किलोग्राम हायली एनरिच युरेनियम सध्या कुठे आहे, ते कुणाच्या हातात आहे आणि ते तुम्ही जप्त केलं का किंवा नष्ट केलं का? अशा प्रश्नांची उत्तरं इस्रायली विरोधी पक्ष नेतान्याहूकडे मागतायत, त्याची नेतान्याहूकडे उत्तरं नाहीत. हेच सगळे प्रश्न अमेरिकन विरोधी पक्ष ट्रम्पला विचारतायत की तुम्ही नेमकं युद्ध का केलं? तर हेक्सेतनी पहिल्या दिवशी जनतेला सांगितलं, अमेरिकन जनतेला, की इराण आमच्यावर हल्ला करण्याची शक्यता होती, मिसाईल हल्ला करण्याची अशी आम्हाला बातमी लागली म्हणून आम्ही हल्ला केला. पण याचे कोणतेही पुरावे ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे अमेरिकन मीडिया आणि अमेरिकन विरोधी पक्ष आहे त्या कर्जात अजून वाढ केल्याबद्दल आणि हे 4 गोल, रिजिम चेंज, मिसाईल प्रोग्राम संपवणं, न्यूक्लिअर प्रोग्राम संपवणं, हे 4 चेंज अमेरिकन मिलिटरी ऍक्शन करू शकली नाही. याशिवाय पूर्वी जो मुद्दा अस्तित्वातच नव्हता तो होर्मुझ बंद करण्याचा जो मुद्दा आहे, ज्याच्यामुळे जागतिक महागाईमध्ये, जागतिक आर्थिक प्रगतीला एक मोठी खीळ बसली आहे, तो मुद्दा ते परत परत समोर काढतायत. अमेरिकन विरोधी पक्ष असं म्हणतायत आणि अमेरिकन मीडिया असं म्हणते, ट्रम्प विरोधक असं म्हणतायत की पूर्वी इराणचा जागतिक क्रूड आणि गॅसमध्ये 2% वाटा होता. होर्मुझ बंद केल्यामुळे जागतिक क्रूड आणि गॅस सप्लाय चेनवर आता इराणचा 20% कंट्रोल निर्माण झालाय. भले त्याचे पैसे त्यांच्याकडे जाणार नाहीत. शिवाय इराण सतत हे म्हणतंय की रिपेरेशन्स म्हणजे युद्धामुळे झालेलं नुकसान भरून काढण्याकरता आम्ही होर्मुझवर टोल लावू. त्या संदर्भात कोणतंही सोल्युशन ट्रम्पकडे नाही. ट्रम्प आपला उगाच धमक्या देतो. गेल्या 7-8 वेळा त्यांनी धमक्या दिल्या, आम्ही तुम्हाला 2000 वर्ष मागे नेऊ, आम्ही तुम्हाला बेचिराग करून टाकू, आम्ही तुमचे इलेक्ट्रिक ग्रीड संपवू वगैरे वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्या धमक्यांना काडीचीही भीक न घालता इराणनी होर्मुझवरचा कंट्रोल आजपर्यंत सोडलेला नाही. त्यामुळे ह्या सगळ्याला उत्तर म्हणून आणि निदान 4 मूळ मुद्दे जे होते त्यातला एक मुद्दा तरी आम्ही फुलफिल केला हे दाखवण्याकरता आत्ता गेले 2 दिवस अमेरिका ते युरोप आणि युरोप ते मिडल ईस्ट मध्ये अमेरिकन बेसेस याच्यावर अमेरिकन मिलिटरी कार्गोची प्रचंड वाहतूक दिसते. जे इंडिपेंडंट फ्लाईट ट्रॅकर्स असतात जगभरात ते जो डाटा रिलीज करतायत रोज आणि डिफेन्स जर्नालिस्ट जो रिलीज करतायत त्या हिशोबात आता मिडल ईस्ट मध्ये 50,000 अमेरिकन सैनिक वेगवेगळ्या बेसेसवर आहेत. विशेषतः इस्रायलमध्ये आहेत, जॉर्डन मध्ये आहेत आणि सौदीमध्ये आहेत. आणि ही संख्या वाढून 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 ती अजूनही 2 लाखापर्यंत जाऊ शकते अशी शक्यता आहे. त्यामुळे ट्रम्पचा अहंकार, पीटर हेक्सेटचा मूर्खपणा आणि मार्को रुबियोचं दिशाविहीन धोरण आणि अमेरिकन उपराष्ट्रपती जो आहे या सगळ्यांच्या चिवड्यामध्ये, या सगळ्यांच्या मतभेदामध्ये आणि दिशाहीन कारभारामुळे अमेरिका फोर्सेस हे इस्फहान ताब्यात घेण्याकरता उतरवतील अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढल्या येणाऱ्या काळामध्ये अमेरिकन
सैन्य तिथे उतरलं तर अभूतपूर्व रक्तपात दोन्ही बाजूनी होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आता हे प्रत्यक्षात होतं का वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींचं पुढल्या 4 दिवसात उत्तर मिळेल, 4 ते 7 दिवसात. पण अमेरिकन सैन्य मुवमेंट जी अमेरिकन मेनलँड पासून मिडल ईस्ट मध्ये होणारी मधल्या काळात थंडावलेली होती, ती मात्र अतिशय वेगाने सुरू आहे. या बाबतीत कुणाचंही दुमत नाही, त्याचे खात्रीशीर पुरावेही दिसत आहेत. तुम्ही जो IRGCचा मुद्दा उपस्थित केला की आता हळूहळू त्यांच्या हातात ते सगळं ही सगळी रेजिम जी आहे ती जाण्याची शक्यता एक जाऊ लागलेली आहे. तर याचे काय पडसाद म्हणजे प्रामुख्याने या सगळ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर तेलाची वाहतूक म्हणा किंवा भारतासारखा देश आहे यांच्यावर काय त्याचे परिणाम होऊ शकतात? भारतासारख्या देशावर काय परिणाम होण्याची तशी बऱ्यापैकी शक्यता नाही, उलटे परिणाम होण्याची. कारण आयआरजीसी एक कमर्शियल मिलिटरी एंटिटी आहे. जसं पाकिस्तानच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की अख्ख्या जगातल्या देशांना स्वतःची आर्मी असते आणि पाकिस्तान आर्मीला स्वतःचा देश आहे असं थट्टेनी म्हटलं जातं. कारण पाकिस्तानमध्ये कन्झ्युमर गुड पासून ते इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्सेस पर्यंत पाकिस्तान आर्मी चालवते. पाकिस्तान नागरी विमान वाहतूक कंपनी जी आहे तिचा डायरेक्टर जनरल सुद्धा निवृत्त लेफ्टनंट जनरल आहे. त्यामुळे आपण पाकिस्तान आर्मीला एक कमर्शियल एंटिटी म्हणतो, त्याच्या 1000 पट मोठी कमर्शियल एंटिटी IRGC आहे. इराणच्या सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीयल, कमर्शियल, सायंटिफिक इन्स्टिट्यूशनवर IRGCचा टाईट कंट्रोल आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आयातुल्ला खामेनींनी जी स्वतः घातलेली बंदी होती न्यूक्लिअर प्रोग्रामवर, ती न्यूक्लिअर प्रोग्रामवरची बंदी हटवणं आणि इराणचा मिसाईल प्रोग्राम हा एक्सपोर्ट ओरिएंटेड करणं हे IRGC सहजासहजी करू शकते. आता काल परवा ज्या बातम्या आल्या त्याप्रमाणे व्हेनेझुएलाचा आता अमेरिकन कैदेत असलेला जो अध्यक्ष आहे निकोलाय मादुरो, त्या मादुरोनी 2020 मध्ये इराणियन मिसाईल टेक्नॉलॉजीच्या हस्तांतरणासाठी आणि रेडीमेड मिसाईल घेण्यासाठी इराण सोबत बातचीत केली होती. त्याची अमेरिकेला बातमी लागल्यानंतर अमेरिकेने दबाव आणून मदुरोला ह्याच्यापासून परावृत्त केलं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये समजा हे युद्ध आहे त्या स्थितीत थांबलं आणि IRGCची पॉवर आहे तशी शिल्लक राहिली तर इराण अजून कट्टर होईल. इराणच्या तेल आणि गॅस व्यापारावर IRGCचा आधी असेलच त्याच्यापेक्षा जास्त कंट्रोल निर्माण होईल. होर्मुझचं मॉनिटायझेशन करण्याची IRGCची कायमची स्कीम आहे, ती अजून ते पुरजोर रेटतील आणि मध्य पूर्वेमध्ये एक सायंटिफिक आणि मिलिटरी सुपर पॉवर म्हणून जो IRGCचा इराणचा आत्ता उदय झालाय, त्या उदयात IRGC अजून थोडी पुढे नेऊन ठेवेल स्वतःला. कारण ह्याच्यामध्ये आत्ता त्यांना सगळ्यात मोठा फायदा जो आहे IRGCला म्हणजे टोटल इराणला, तो इराणची सायंटिफिक कम्युनिटी जी आहे त्या सायंटिफिक कम्युनिटीमध्ये अतिशय बुद्धिमान असे लोक आहेत आणि त्यांचा पूर्ण न्यूक्लिअर आणि मिसाईल प्रोग्राम जो आहे किंवा नॅनो टेक्नॉलॉजीवाला प्रोग्राम आहे किंवा त्यांचं स्टील प्रोडक्शन जे आहे ते सगळ्या प्रकारचे निर्बंध झेलून सुद्धा पुढे आलेलं आहे. शिवाय सगळ्या अरब देशांची एकत्रित लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा कित्येक जास्त म्हणजे सुमारे 9.5 ते 10 कोटी लोकसंख्या इराणची आहे. त्यामुळे इराणकडे मॅनपॉवर आहे, इंटलेक्च्युअल मॅनपॉवर आहे, इंडस्ट्रीयल बेस आहे, सायंटिफिक बेस आहे, रिसर्च बेस आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इराण म्हणजे पडद्यामागून IRGC यांचा प्रचंड मोठा होल्ड हा इराणच्या फॉरेन पॉलिसी, डोमेस्टिक इंडस्ट्रीयल पॉलिसी आणि मिलिटरी पॉलिसीवर राहील अशी चिन्ह आहेत. अर्थात हे सगळं ह्या 14 दिवसाची युद्धबंदी चालते का, युद्धबंदी मोडल्यानंतर किंवा युद्धबंदीच्या मध्येच आधीच इस्रायल आणि अमेरिका परत इराणवर हल्ले करतात का आणि इराणची म्हणजे IRGCची मिलिटरी पॉवर किती डिग्रेड होते ह्या सगळ्यावर हे सगळं अवलंबून आहे. पण आत्ता दिसतं ते चित्र असं आहे की इराण ह्याच्यातून कितीही नुकसान झालेलं असलं सध्या तरी आजच्या घडीला एक मिलिटरी पॉवर हाऊस म्हणून मध्य पूर्वेमध्ये आणि पर्शियन गल्फमध्ये उदयाला आलेला आहे. या सगळ्यामध्ये म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही म्हणाल की जसे ते इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू आहे, पाकिस्तानने असा दावा केला की आम्हीच हे सगळं थांबवलं वगैरे, किंवा आपल्या इकडचे सुद्धा अनेक लोक पाकिस्तानचं कौतुक करतायत की पाकिस्तानने कशा पद्धतीने हे सगळं केलं. तुमचं काय भूमिका आहे, म्हणजे पाकिस्तानचं खरोखर काय स्थान आहे? आता ज्यांना मानायचंय की पाकिस्तानने ह्याच्यात भूमिका बजावली ते मानू शकतात, पण
याच्यामध्ये बेसिक भूमिका ही चीनची आहे असं अमेरिकन मीडिया सुद्धा म्हणत आहे, कारण चीनचा गॅस आणि क्रूड सप्लाय हा मोठ्या प्रमाणात बंधक बनलेला आहे आता मिडल ईस्टमध्ये. दुसरी गोष्ट, इराणचं टोटल मिलिटरी डिग्रेडेशन होणं चीनला अजिबात परवडणारं नाही. आत्ता युद्धबंदी झाल्यानंतर पहिल्या 24 तासात 8 ते 10 चायनीज मिलिटरी कार्गो तेहरानला उतरले. त्याचे फ्लाईट डेटा रेकॉर्डरचे रेकॉर्ड सुद्धा लोकांनी इंटरनेटवर शेअर केलेत इंडिपेंडंट रिसर्चरने. त्यामुळे मध्य पूर्वेमधल्या चीनी इन्फ्लुअन्सला वाढवण्यासाठी त्यांनी इराणला होर्मुजच्या स्ट्रेटमधून युआनमध्ये टोल घ्यायला सांगितला. त्यांनी सोडियम परक्लोरेट सारखी मिसाईल फ्युएलमध्ये लागणारी केमिकल इराणला युद्ध चालू झाल्यानंतर 4 जहाजं पाठवली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला मध्ये घालून चीननी ह्या मध्यस्थाची भूमिका बजावली आणि चीननी पाकिस्तानला मध्यस्थाची भूमिका बजावायला भाग पडलं असं ट्रम्प स्वतः म्हणालाय. त्यामुळे भारतीय लोकांना, जर काही लोकांना मानायचं असेल की यात पाकिस्ताननी एक भारताला मागे सारून वगैरे मोठा विजय मिळवला भारतावर, भारत त्यांना आयसोलेट करायला बघत होता, त्याच्यापासून पुढे येऊन एक मोठी महासत्ता, डिप्लोमॅटिक सुपर हाऊस, पॉवर हाऊस म्हणून पाकिस्तानचा उदय झाला, असं जर कोणाला मानायचं असेल तर मानायला हरकत काही नाही. पण ते यजमानांनी जर हा क्लेम करायचा असेल की आम्ही हे सगळं केलं, तर सीजफायर तुटल्यानंतर जे काही परिणाम जगावर होतील त्याचं क्रेडिट जर घ्यायचं असेल तर डिस्क्रेडिटचा वाली पण पाकिस्तान होईल. आणि त्याची जर पाकिस्तानची तयारी असेल तर त्यांनी आता आपला विजय झाला आणि आम्ही ही भूमिका बजावली असं म्हणायला हरकत नाही. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुर्की, एक मुसलमान सुन्नी मुसलमान देश आहे, चीन जो गल्फ स्टेटमध्ये पण चांगला पार्टनर आहे आणि पाकिस्तानचा पण मित्र आहे, किंवा अमेरिकेचा एक प्रतिद्वंद्वी आहे तो, आणि भारत, हे लांब का राहिले तर ह्याच्यात खूप फ्रॅजिलिटी आहे या युद्धबंदीमध्ये. आणि थोडक्यात ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर 3 बेवड्यांच्या लढाईमध्ये जो दारू न प्यायलेला माणूस सोडवायला जातो त्याच्यात भयंकर रिस्क असते. त्यामुळे कोणीही शाणा माणूस बेवड्यांच्या लढाईत जात नाही. इथे इराणची स्वतंत्र भूमिका आहे, इथे इस्रायलची स्वतंत्र भूमिका आहे, इथे ट्रम्पचा सनकीपणा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःचं तोंड काळं करून घ्यायला या भानगडीत कोणी पडणार नाही. त्यामुळे ट्रम्पनी सांगितलं, चायनानी पुश केलं, पाकिस्तान मध्यस्थ म्हणून आला. पाकिस्तानकडे ह्याच्यात किती पॉवर आहे हे आपण परवा बघितलं, कारण सीजफायरच्या अपीलचं ट्विट जे शहबाज शरीफनी केलं ते पण ड्राफ्ट सकट केलं, ड्राफ्ट फॉर पाकिस्तान प्राईम मिनिस्टर. याचा अर्थ ते स्टीव्ह विटकॉफ किंवा जॅरेड कुशनर किंवा पीट हेक्सेथ किंवा मार्को रुबियो यांच्यापैकी कुणीतरी त्याला ते लिहून दिलेलं होतं. त्यामुळे जर कुणाला मानायचं असेल पाकिस्तानने ह्याच्यात खूप मोठे तारे तोडले, खूप मोठं क्रेडिट मिळवलं, तर लोकांना मानायला हरकत नाही. आपला विरोध असण्याचं काही कारण नाही त्याच्यात. या सगळ्या आत्तापर्यंत आता हे युद्धविराम झालेलं आहे आणि थोडासा दिलासा मिळाला, तर भारताचं काय नेमकं स्थान वाटतं याच्यामध्ये, काय भारताची भूमिका असली पाहिजे, किंवा भारताला काय नेमका याच्यातून आता या 14 दिवसांच्या ज्या लाभ मिळू शकतो, किंवा हे युद्ध लांबणं किती त्रासदायक ठरू शकतं पुढे? भारताची 2 प्रकारची भूमिका असेल. एक, इंडियन मिलिटरी लिडरशिपला ह्याच्यातून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. इंडियन डिप्लोमॅटिक लिडरशिप, फॉरेन पॉलिसी चालवणारे जे लोक आहेत विदेश मंत्रालयातले, त्यांनाही शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, इम्पोर्टेड मिलिटरी हार्डवेअरवर आपण 4 ते 5 दिवसाच्या पलीकडे युद्ध लढू शकत नाही. हे भारतीय मिलिटरी लिडरशिपनी स्वतःच्या मनावर नोंदवून ठेवलं पाहिजे. इंडियन डिफेन्स इंडस्ट्रीयल बेस जो आहे तो आत्ता आहे त्याच्या 100 पट वाढला पाहिजे. म्हणजे आज इराण 38 दिवस सलग अव्याहतपणे बंबार्डिंग होऊन सुद्धा इराण मिसाईल आणि ड्रोन फायर करत राहू शकलं, याचं कारण त्यांचा डिफेन्स इंडस्ट्रीयल बेस हा 100% इंडिजिनस आहे. इस्रायलकडून ड्रोन घ्या, अमेरिकेकडून अजून काही घ्या, कुणाकडून एअर डिफेन्स घ्या, असं जगभरातून जमवून आणलेल्या मिलिटरी हार्डवेअरवर आपण सस्टेन लढाया लढू शकत नाही. हे विदेश मंत्रालय, डिफेन्स मिनिस्ट्रीत बसलेले बाबू, खुद्द मिलिटरी कमांडर्स आणि राजकारणी, सर्व पक्षीय राजकारणी यांनी आपल्या मनावर बिंबवून ठेवलं पाहिजे. नाहीतर ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आपल्याला सीजफायर का करावं लागलं, तर आपल्याकडचा मेजर स्टॉकपाईल संपत आला, असं अनालिस्ट लोकांचं म्हणणं आहे. ऑफेन्सिव्ह स्टॉकपाईल जो असतो तो. फॉरेन पॉलिसीच्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की
हे युद्ध सुरू होणार आज ना उद्या हे माहीत असताना पंतप्रधानांचा इस्रायल दौरा आयोजित करण्याची नेमकी भूमिका कोणी घेतली याचाही अभ्यास होणं गरजेचं आहे. कारण अफगाणिस्तानला जाणारा आपला सप्लाय रूट हा चाबाहार मार्गे इराण मार्गे जातो. चाबाहार पोर्ट आपण चायनाच्या सहकार्याने आपल्या इन्व्हेस्टमेंटनी बांधून दिलेलं आहे. ते चाबाहारवर ह्यापुढेही आपल्याला कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपले इंटरेस्ट युएई मध्ये आहेत, सौदीमध्ये आहेत, कतारमध्ये आहेत, ओमानमध्ये आहेत. लक्षावधी भारतीय तिथे नोकऱ्या करतात. त्यामुळे गल्फची भरभराट होत राहिली तर एक्सपॅट्रिएट जे आपल्याकडे पैसे पाठवतात त्यांनी आपल्या इकॉनॉमीला हातभार लागत राहील. आपली क्रूड आणि गॅसची अवलंबित्व गल्फवर आहे. दुसऱ्या बाजूला इराण स्वस्तात तेल देत आहे आणि ह्या सगळ्यांचा बॅलन्सिंग फोर्स तो आहे. अफगाणिस्तानची सप्लाय लेन इराण मधून जाते त्यामुळे तो गरजेचा आहे. तर सगळ्या बाजूनी बॅलन्सिंग पॉलिसी कशी राहील या दृष्टीने तिथे शांतता राहणं हे आपल्या गरजेचं आहे. आज विदेश मंत्री आज उद्याकडे कधीतरी अरब अमिरातीमध्ये जाणार अशा बातम्या आहेत. कतारमध्ये पेट्रोलियम मिनिस्टर हरदीप सिंग सुरी जाणार अशी पण बातमी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर हे युद्ध लवकरात लवकर थांबणं भारताच्या गरजेचं आहे. पण स्वतःचं क्रूड एक्सप्लोरेशन करणं आणि जगभरात स्ट्रॅटेजिक क्रूड प्रोडक्शनच्या जागा आहेत त्या संयुक्तपणे डेव्हलप करणं, जसं रशियामध्ये साखलिनला भारताचा एक संयुक्त प्रोजेक्ट होता रशियन सरकार बरोबर. असे आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतले जास्तीत जास्त क्रूड सोर्सेस किंवा हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात असलेले एक्सप्लोअर न केलेले क्रूड रिझर्व्ह हे तात्काळ एक्सप्लोअर करण्याकरता त्याच्यात अब्जावधी डॉलरची इन्व्हेस्टमेंट करणं हे भारताच्या हिताचं आहे. त्यामुळे एनर्जी सिक्युरिटीच्या लेवलवर भारताने फार गंभीर विचार करण्याची गरज आहे, आळस झटकण्याची गरज आहे. फॉरेन पॉलिसीच्या लेवलवर पॅसिव्ह फॉरेन पॉलिसीच्या जागी ऍक्टिव्ह फॉरेन पॉलिसी आणणं गरजेचं आहे. आणि मिलिटरी लिडरशिपच्या, डिफेन्स लिडरशिपच्या फ्रंटवर आपला 100% डिफेन्स प्रोक्युरमेंट ही भारतामध्ये होईल हे बघणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. या 38 दिवसामधून आपण एवढं शिकलो तरी भारतासाठी पुढे 50 वर्ष उपयोगी पडेल अशी एक नवीन नीती आपल्याकडे निर्माण होईल या 3 फ्रंटवर. तुम्ही खरोखरच हा सगळा सविस्तर हा विषय मांडलेला आहे. शेवटी आपण एक हा मुद्दा घेऊया की एकूण आता हे 14 दिवसांचा हा जो कालावधी आहे तर त्याच्यामध्ये नेमकं काय होईल असं तुम्हाला शेवटी वाटतं? एक समअप करताना तुम्ही कोणता मुद्दा उपस्थित? असं वाटतंय की गेले 35-40 वर्ष ज्या इंटिग्रिटीनी, ज्या गंभीरपणे इराणनी त्यांचा मिलिटरी न्यूक्लिअर प्रोग्राम आत्ताच्या स्टेजला आणून ठेवलाय. फोर्दोच्या फॅसिलिटीवर बॉम्बिंग, युरेनियम एनरिचमेंट फॅसिलिटीवर बॉम्बिंग होण्यापूर्वी त्यांनी सगळं इस्फहानला आणून ठेवलं असं अनेक इंटेलिजन्स एजन्सींचं म्हणणं आहे. पण त्याच्याबद्दल कुणाकडे काही ठोस पुरावे नाहीत. तरी इस्फहानच्या खाली संगमरवराच्या डोंगरांना खाली पोखरून तिथे ते कास्कमध्ये एनरिच युरेनियम त्यांनी ठेवलंय असं म्हणणं आहे. ते युरेनियम इराण सरेंडर करण्याची कोणतीही शक्यता आता दिसत नाही. दुसरी, इराणची अट मिसाईल प्रोग्राम आम्ही कोणत्याही पद्धतीने सरेंडर करणार नाही, बंद करणार नाही हे आहे. आणि तिसरं, पॉप्युलर मोबिलायझेशन फ्रंट इराक मधला आणि लेबनॉन मधला हिजबुल्ला यांना कोणत्याही प्रकारची मदत बंद करणार नाही आम्ही. आणि त्यांच्यावर झालेले हल्ले हे इराणवर झालेले हल्ले मानू. इराणचा जो ऍक्सिस आहे, शिया ऍक्सिस, शिया क्रेसंट, ही एक एंटायर एक युनिफाईड एंटिटी आहे आणि त्याच्या सगळ्या पर्स्पेक्टिव्हचा विचार हा एक एंटिटी म्हणून आम्ही करू या बातचीतमध्ये, वाटाघाटींमध्ये, असं इराणचं म्हणणं आहे. ह्यात इराण नेमकं काय सोडतं आणि ते नेमकं काय सोडायला अमेरिका त्याला भाग पाडतं आणि अमेरिका नवीन कोणत्या अटी लादतं, ह्या सगळ्या गोष्टींवर पुढल्या 14 दिवसाची युद्धबंदी टिकते का नाही टिकत हे अवलंबून राहील. जर इराणनी ह्याच्यामध्ये काही कमर्शियल बेनिफिट अमेरिकेला मिळवून दिले तर ट्रम्पचा टोकाचा व्यापारी स्वभाव बघता आणि पराकोटीचा अहंकारी स्वभाव बघता, समजा त्यांनी त्याच्या ट्रम्पचा जावई जॅरेड कुशनर, या कुशनरला जर त्यांनी ह्याच्या इराणच्या तेल व्यापारामध्ये काही वाटा दिला तर ट्रम्प रातोरात डिन्यूक्लिअरायझेशन आणि मिसाईल प्रोग्राम थांबवणं आणि हिजबुल्ला संदर्भातल्या इराणच्या अटी याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करून तो या युद्धातून माघार घेईल अशी शक्यता दिसते. शिवाय जर रविवारी नेतान्याहूची करप्शन ट्रायल सुरू झाली आणि नेतान्याहू कन्व्हिक्ट झाला, त्याला शिक्षा झाली
आणि नवीन येणारा इस्रायली नेता जो कोणी असेल, पंतप्रधान जो असेल, त्यांनी ह्याच्यामध्ये युद्ध परस्यू न करण्याचं ठरवलं तर हे युद्धबंदी दीर्घकाळापर्यंत टिकेल अशी शक्यता आहे. कारण इस्रायलच्या सैन्याची अशी अवस्था आहे की 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यापासून आजपर्यंत इस्रायली रिझर्व्ह फोर्सेसना 6 ते 7 वेळा मोबिलाईज करायची वेळ आली. जे वर्षभरात 30 ते 45 दिवसाकरता रिझर्व्हिस्ट मोबिलाईज होतात दरवर्षी, ते परपेच्युअल मोबिलायझेशनच्या स्थितीमध्ये आहेत. इस्रायली आर्मीच्या लॉजिस्टिक्सवर आणि मानसिकतेवर प्रचंड निगेटिव्ह परिणाम याचे झालेत. ते लढून लढून दमलेले आहेत, थकलेले आहेत आणि लेबनॉनमध्ये रदवान फोर्सेसच्या, हिजबुल्लाच्या स्पेशल फोर्सेसच्या माऱ्यापुढे त्यांना इंच इंच लढवायची वेळ आलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीत जर नवीन इस्रायली लिडरशिप किंवा नेतान्याहूंनी ट्रम्पच्या दबावापुढे बळी पडून हे युद्ध थांबवायचा निर्णय घेतला आणि ट्रम्पनी स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह पूर्ण न होता, न्यूक्लिअर आणि मिसाईल प्रोग्रामवरचे ऑब्जेक्टिव्ह पूर्ण न होता केवळ आर्थिक फायद्याचा विचार करून ह्याच्यातून माघार घेतली, काही तेल रिसोर्सेस, काही क्रूड रिसोर्सेस आणि गॅस रिसोर्सेस त्यांनी अमेरिकेला सरेंडर केले न्यूक्लिअर प्रोग्रामच्या बदल्यात, तर हे युद्ध दीर्घकाळाकरता थांबेल. पण तरी येणाऱ्या काळामध्ये पुढल्या वर्ष 2 वर्षात त्याचा परत भडका उडेल. कारण इराणही आपली भूमिका बदलणार नाही प्रॉक्सीच्या बाबतीतली आणि न्यूक्लिअर आणि मिसाईल टेक्नॉलॉजीच्या बाबतीतली. इस्रायलही आपल्या अस्तित्वासमोर हा मोठा पेच आहे असं म्हणून युनिलॅटरल ऍक्शन घेईल. त्यामुळे सध्याच हे 14 दिवस टिकतं की नाही अशी एक भीती आहे. ते समजा टिकलंच तर येणाऱ्या काळामध्ये इराण ओपन अप होतं का जगासाठी, अमेरिकेशी जुळवून घेतं का आणि प्रॉक्सीजना काही दिवस शांत बसायला सांगतं का हिजबुल्ला सारख्या लोकांना, याच्यावर या सगळ्या गोष्टीचं भवितव्य अवलंबून आहे. तुम्ही या सविस्तरपणे हा सगळा विषय मांडलेला आहे. आता सगळ्या जगाचं अर्थात लक्ष या पुढच्या 14 दिवसांमध्ये काय नेमकं होतंय या सगळ्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याकडे असेल आणि त्या काळामध्ये काय होईल याबद्दल आपण पाहू. आपण सुद्धा याबद्दल पुढच्या एखाद्या मुलाखतीमध्ये संवाद साधू पुन्हा. तुम्ही इथे आलात आणि सगळी माहिती सविस्तरपणे सांगितली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. नमस्कार.